बाहेरच्या काही बँका आहेत खाजगी म्हणा किंवा बाहेरचे कोणी मारवाडी असतील, पठाण असतील, यांना कोणते नियम नाही आहेत. त्याच्यामुळं कसं ते मनमोकळे झालेलं आहे आणि पतसंस्थेत बंधनं असल्यामुळे ती बंधनं पाळून सगळं करावं लागतं. प्रश्न आहे की पतसंस्था किंवा कोऑपरेटिव्ह जे काही बँका असतील किंवा अन्य काही कोऑपरेटिव्ह क्षेत्र असतील, खरं म्हणजे हा अविश्वास निर्माण केला आहे राजकीय मंडळींनी केलेला आहे. कारण गेले कित्येक वर्ष ह्या महाराष्ट्रामध्ये पतसंस्था किंवा कोऑपरेटिव्ह जे काही बँका यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचा अतिशय चांगला विकास झालेला आहे. कोविड-19 जे आहे त्यावेळेला अतिशय लोक जे ठेवी आमच्याकडे ठेवले होते, सर्वसामान्य लोकांनी ठेवले, त्यांना ते परत पाहिजे होत्या. कारण त्या प्रत्येकाची संपूर्ण जे काही इन्कम सोर्स आहे तो सगळा बंद झाला होता आणि त्यावेळेला ती कसोटी होती आमची. त्यावेळेला आम्ही लोकांना कोणालाही नाराज न करताना सगळ्यांना व्यवस्थित त्यांच्या ठेवी जे आहे ते व्यवस्थित देण्यामध्ये यशस्वी झालो. त्याच्यामुळे आमच्यावरचा विश्वास जो आहे तो वाढला सभासदांचा. नमस्कार, मी हर्षद वैद्य, कॅमेरामन अविनाशसह MHA-MTVमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण पतसंस्था या विषयावरती मुलाखती करत आहोत. त्यामध्ये या पतसंस्था काम कशा करतात, त्यांच्यामध्ये आता कुठल्या कुठल्या सुविधा दिल्या जातात, मुळात या पतसंस्थांची स्थापना, त्यामागच्या कहाणी, त्याच्यामागचे सर्व ठेवीदार आहेत त्यांच्या ह्या सगळ्याबद्दलच्या जोडलेल्या भावना यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. तर आज अशीच एक पतसंस्था जागृती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेचे अध्यक्ष गोविंद मोहिते सर आपल्यासोबत आहेत. तर आपण त्यांच्या संपूर्ण मुलाखतीमध्ये त्यांच्या पतसंस्थेबद्दल जाणून घेऊया, त्यांच्याकडे दिलेल्या सेवांबद्दल जाणून घेऊया आणि या संपूर्ण पतसंस्थेच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया. तर मुलाखतीला आपण सुरुवात करूया. नमस्कार सर. सर्वप्रथम MHA-MTVमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सर, सुरुवातीला मला पहिला प्रश्न विचारावासा वाटेल की आपल्या पतसंस्थेची स्थापना कशी झाली, त्यामागची नेमकी प्रेरणा कशी होती आणि त्यामागची कथा आम्हाला सांगा. ज्या ठिकाणी आम्ही पतसंस्था स्थापन केली तो ठाण्यातला गोकुळनगर हा विभाग होता आणि त्या ठिकाणी कामगार वर्ग बरेच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राहत होते. सगळे एकमेकाशी संबंधित असल्यामुळे आम्ही असं ठरवलं की कुठेतरी आपल्याला एक अशा पद्धतीचं हे करावं लागेल. ती आमची बैठक झाली. त्याच्यानंतर आम्ही सुरुवात केली एकेकाला सदस्य करायला. सदस्य करून नंतर आम्ही नोंदणी केली आणि रितसर नोंदणी केली आमची आणि ती 92ला आमची स्थापना झाली त्या पतसंस्थेची. सुरुवातीला आमचं भाग भांडवल जे होतं ते 40-45 हजारपर्यंतच होतं. त्याच्यानंतर आम्ही आस्ते ते आमचे भाग भांडवल पुढे वाढवत गेलो आणि मग लोकांच्या छोटे लोक जे आहेत तिथे राहणारे काही आमचे श्रमिक वर्ग जे आहेत त्यांना काही घर दुरुस्तीसाठी, घर घेण्यासाठी, शिवाय फेरीवाले जे असतात, रिक्षावाले आहेत, त्यांच्यासाठी त्यांना अशा पद्धतीचं लोन वगैरे देऊन सुरुवात केलेली आहे. सर, सर्वसामान्यांच्या गरजेला कारणीभूत किंवा सर्वसामान्यांच्या गरजेला धावून जाणारी पतसंस्था असं म्हणायला काही हरकत नाही. हो, तर ह्या पतसंस्थेमध्ये जे सर्व काही ग्राहक वर्ग येतो त्या सर्व ग्राहक वर्गाला आपण कशा पद्धतीने सेवा देत आहात आणि आता सध्याचा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा काळ आहे, तर ह्या काळाला अनुसरून अशा कुठल्या युनिक सेवा आपल्याकडे आहेत की ज्या पतसंस्थेमध्ये आपल्या ग्राहकांना लाभ देत आहेत आणि सर्व जणांना त्याचा फायदा पण होतोय. आम्ही त्या पतसंस्थेमध्ये आता कॉम्प्युटराईज सगळं झालेलं आहे. शेअर सर्टिफिकेट म्हणा की त्यांची नोंदणी असेल, लोन दिला असेल, त्याची इन्स्टॉलमेंट जी आहे ती व्यवस्थित येतात की नाही, त्यांना परत आठवण करून देणं वेळच्या वेळी आणि वसुली महत्त्वाचं म्हणजे काय, पतसंस्था म्हटल्यानंतर वसुलीवर जास्त जोर द्यावा लागतो आणि जर वसुली झाली नाही तर मग NPAमध्ये जाते आणि ती वेळ अद्याप आम्ही आणून दिलेली नाही आहे. अशी आतापर्यंतचं आमचं हे आहे. गेली 30-32 वर्ष रेग्युलर चाललेलं आहे. सर, कुठल्याही संस्थेच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये एखादा तरी असा प्रसंग किंवा असा एखादा काळ असतो की जो खरोखरच आव्हानात्मक असतो. त्याच्यामध्ये खरोखरच पतसंस्थेला किंवा कुठल्याही संस्थेला, एकंदरीत संस्थेला पूर्णपणे त्या संघर्षातून जावं लागतं. तर आपल्या पतसंस्थेच्या संपूर्ण या 30 वर्षांच्या कार्यकाळामध्ये, 30 वर्षांपेक्षा जास्तच्या कार्यकाळामध्ये असा कुठला आव्हानात्मक काळ होता की ज्या काळामध्ये आपल्या संस्थेला, आपल्या सभासदांना, आपल्या सर्व संचालक वर्गाला त्या संघर्षाच्या काळातून एकत्र आपण बाहेर आलात आणि त्या संघर्षाच्या काळात सामोरे गेलात. त्या संघर्षाच्या काळाबद्दल आम्हाला सांगा आणि त्या संपूर्ण आपल्या प्रवासाबद्दल सांगा. तो काळ अतिशय बिकट काळ गेला तो म्हणजे आता कोविड-19 जे आहे त्यावेळेला अतिशय लोक जे ठेवी आमच्याकडे ठेवले होते, सर्वसामान्य लोकांनी ठेवले, त्यांना ते परत पाहिजे होत्या. कारण त्या प्रत्येकाची संपूर्ण जे काही इन्कम सोर्स आहे तो सगळा बंद झाला होता आणि त्यावेळेला ती कसोटी होती आमची. त्यावेळेला आम्ही लोकांना कोणालाही नाराज न करताना सगळ्यांना व्यवस्थित त्यांच्या ठेवी ज्या आहेत
ते व्यवस्थित देण्यामध्ये यशस्वी झालो. त्याच्यामुळे आमच्यावरचा विश्वास जो आहे तो वाढला सभासदांचा. सर, थोडंसं आता पतसंस्था या विषयाकडे आपण या पतसंस्था या क्षेत्रामध्ये इतक्या वर्षांचा आपला अनुभव आहे, आपण इतके वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहात, तर एकूणच पतसंस्था म्हटलं की आजकाल सर्वसामान्यांमध्ये थोडीशी नकारात्मक भावना उमटते की पतसंस्थेमध्ये पैसे ठेवायचे म्हटलं की आधी मनात धाकधूकच सुरू होते. तर ही परिस्थिती आज कशामुळे तयार झाली आहे? या संपूर्ण थोडंसं अविश्वासाचं जे वातावरण तयार झालं आहे त्याला नेमकं कारणीभूत कोण आहे आणि ह्याबद्दलचं आपलं मत काय, आपला अभ्यास काय? तर पतसंस्थेवर अविश्वास जनरली सर्वसामान्य लोकांच्या पतसंस्था असल्यामुळं अविश्वासाचा प्रश्न येतच नाही. मुळात प्रश्न आहे की पतसंस्था किंवा कोऑपरेटिव्ह जे काही बँका असतील किंवा अन्य काही कोऑपरेटिव्ह क्षेत्र असतील, खरं म्हणजे हा अविश्वास निर्माण केला आहे राजकीय मंडळींनी केलेला आहे. कारण गेले कित्येक वर्ष ह्या महाराष्ट्रामध्ये पतसंस्था किंवा कोऑपरेटिव्ह जे काही बँका यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचा अतिशय चांगला विकास झालेला आहे. परंतु आता थोडंसं सरकारने अधिक या गोष्टीकडे लक्ष दिल्यामुळे कधी कधी काय होतं, मग वरून काही नियम जे आहेत ते अतिशय त्रासदायक असतात. पण शेवटी ते नियम पाळावे लागतात असं आहे पतसंस्थेला. आणि असं आहे की बाहेर ज्या काही बँका आहेत खाजगी म्हणा किंवा बाहेरचे कोणी मारवाडी असतील, पठाण असतील, यांना कोणते नियम नाही आहेत. त्याच्यामुळं कसं ते मनमोकळे झालेलं आहे. आणि पतसंस्थेवर बंधनं असल्यामुळे ती बंधनं पाळून सगळं करावं लागतं. त्याच्यामुळे पतसंस्थेवर अविश्वास नाही आहे. पतसंस्थेमुळे बऱ्याचशा लोकांचा विकास झालेला आहे, त्यांच्या जीवनामध्ये काही बदल झालेले आहे, सुधारणा झालेली आहे. त्याच्यामुळे पतसंस्थेवर विश्वास आहे. आता काही पतसंस्था असतील, नाही असं नाही आहे, कारण हजारामध्ये 100-1 पतसंस्था असे असतील की जे डायरेक्टर असतात ते खरं म्हणजे मुळात निस्वार्थी पाहिजेत, ज्यांना सामाजिक त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो चांगला पाहिजे. आणि आमच्या पतसंस्थेमध्ये ही गोष्ट आतापर्यंत आम्ही तीच पाळलेली आहे की आमच्याकडे जे काही आमचे संचालक आहेत त्याच्यामध्ये जानबा पाटील म्हणून आहेत, कृष्णा डोंगरे आहेत, जी.एच. पाटील म्हणून आहेत, मायाप्पा, ही जी मंडळी आहेत ही निस्वार्थी आहेत. त्याच्यामुळं अशा पद्धतीचं पतसंस्था चालवण्यामध्ये आम्हाला अधिक मजा वाटते. सरकारचे काही बंधनामुळं अडचणी निर्माण होतात, तर ह्या अडचणी सरकारने सुद्धा या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे की त्यांना अडचण न निर्माण करता त्या सुधारणा कशा होतील त्या पतसंस्थेमध्ये. कारण हे खालच्या थरापर्यंत आज बँका आज घरोघरी जायला लागल्या, पण लोकांचा विश्वास पतसंस्थेवर का, तर त्यांना सहज लोन मिळणं वगैरे, बँकेकडे गेल्यानंतर 1000 गोष्टी त्यांना हे करावं लागतात आणि अतिशय जाचक अटी त्यांच्या असतात. त्याच्यामुळे सहजच लोन कोणालाच मिळत नाही आहे. आमच्याकडे ती व्यवस्था, आम्ही सहज लोन देतो आणि वसूल देखील करत असतो. आणि जे पदाधिकारी संचालक आहेत ते जे वसुलीला जर कमी पडले तर मात्र ती पतसंस्था थोडी डबघाईला येते. कारण NPA झालं तर कुठलीही पतसंस्था पुढे जाणार नाही. तर NPA न होणं या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. सर, आता आपण NPA सारख्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती आता बोलला की NPA जर होऊ दिला नाही तर पतसंस्थेचं आर्थिक आरोग्य उत्तम राहतं. ह्याच्यामध्ये कर्ज हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो. तर कर्ज घेणं, कर्ज वितरण करणं आणि कर्जाची वसुली करणं हा तर एकदम संपूर्ण वित्तीय संस्थेचा एक आत्माच म्हटला पाहिजे. तर आपल्या पतसंस्थेमध्ये अशी कुठली व्यवस्था आपण करता की कर्ज देताना आम्ही या गोष्टी आम्ही सांभाळतो, पण कर्ज देताना आपण कुठल्या प्रकारची छाननी करता आणि एकूणच या संपूर्ण प्रक्रियेबद्दल आपल्या संस्थेमध्ये कशा प्रकारे पारदर्शकता सांभाळली जाते? आमच्या पतसंस्थेमध्ये आम्ही निर्णय घेताना असेच घेत असतो की ज्याला कर्ज देणार आहे त्याची कर्ज घेण्याची कॅपॅसिटी आणि त्याचं परतफेड जी आहे तो कशा पद्धतीने करू शकतो, त्यासाठी त्याचा आर्थिक सोर्स काय हे पहिल्यांदा. जर त्याचं नसेल तर त्याच्या कुटुंबाचं कोणाचं आहे तर तशा पद्धतीचं मग त्यांना आपण जे जामीन म्हणतो तर ते आपण अशा पद्धतीचा घेतो की जेणेकरून एकाने जर देऊ शकला नाही तर तो ते भरू शकेल, अशा पद्धतीची व्यवस्था असेल तरच आम्ही त्याला देतो. आणि कोणाला किती लोन द्यायचं तर त्याच्या मर्यादेप्रमाणे दिलं. रिक्षाला आम्ही वेगळ्या पद्धतीने, घरासाठी वेगळी लोन देतो, पण त्यांची कॅपॅसिटी बघूनच देत असतो. त्याच्यामुळं कर्ज वसुलीला आम्हाला तरी अडचण येत नाही. एका दुसरं जर झालं तर आम्ही मग कायदेशीर बाबी ज्या आहेत बायलॉजमध्ये किंवा कोऑपरेटिव्ह ॲक्टमध्ये त्याचं पालन करून आम्ही त्या पद्धतीने त्यांना नोटीस वगैरे देऊन जे काय असेल ते पुढे करतो आम्ही कोऑपरेटिव्ह कोर्टामधून. सर, सर्वसामान्यांशी निगडीत आज इतके वर्ष, 30 वर्षांचा प्रवास, 30 वर्षांपेक्षा जास्तीचा प्रवास आपल्या पतसंस्थेने केला आहे.
ठाणे हे महानगर आहे, ते आता विस्तारत चाललेलं आहे. आता भविष्यात अजून मोठ्या स्केलवरती ते ठाणे महानगर जाणार आहे. तर आपली पतसंस्था ही आपल्या पुढच्या प्रवासासाठी काही आराखडे तयार करून ठेवलेले असतील. तर ह्या आराखड्यांबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पतसंस्थेचे आता पुढच्या काळाचं नियोजन कसं असणार आहे ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा. एका विभागामध्ये आम्ही पतसंस्था काढल्यानंतर तिथे आम्हाला चांगलं स्कोप राहिला आणि आमचं नाव चांगलं राहिलं. त्याच्यामुळे आम्ही भिवंडीला एक ब्रँच केली. उद्या आणखी डोंबिवलीसारख्या ठिकाणी, कल्याणसारख्या ठिकाणी आणखी एखादी ब्रँच काढता येईल का, हा विचार आहे. जेणेकरून सर्वसामान्य जे लोक आहेत, ज्यांचं हातावर पोट आहे, अशा लोकांना मदत करायचा हाच उद्देश त्याच्यामध्ये आहे. कारण काय मोठमोठ्या बँका, मोठमोठ्या उद्योगपतींना, इंडस्ट्रीज जे आहेत त्यांना लोन देते. पण आपल्याला माहिती आहे की SBI सारखी बँक असेल तर त्यांनी आता जे पळून गेलेले आहेत परदेशामध्ये, ज्यांनी 22,000 हजार रुपये कर्ज घेतलं आणि त्याच्या वसुलीच्या बाबतीत त्या बँकाने काही तगादा लावला नाही. शेवटी ते पळून गेलेत, अद्याप पैसे येत नाहीत. असे लाखो करोडो रुपये बँकांचे पळून नेलेले आहेत आणि त्याच्यामुळं हा जो पैसा आहे हा जो लोकांकडून जमा झालो त्यांचं मिळत नाही. आत्ता एका बँकेत इंडिया बँकेचं नाव आलेलं आहे. त्या बँकेमध्ये सुद्धा आता जवळजवळ 122 करोडचा घोटाळा झालेला आहे. लक्षात काय, तर हे असे लोन देताना एक मोठमोठ्या उद्योगपतींना लोन देऊन जो पैसा आहे तो ब्लॉक केला जातो. ही गोष्ट बरोबर नाही. आम्ही सर्वसामान्यांसाठी करतोय. सर, आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आम्हाला वेळ दिलात आणि आपल्या संस्थेच्या संपूर्ण प्रवासाबद्दल सांगितलं. सर्वसामान्यांशी निगडीत, सर्वसामान्यांच्या जीवनाशी रोज जोडली गेलेली आपली पतसंस्था आहे. तर आपल्या पतसंस्थेच्या संपूर्ण कार्यकाळाबद्दल आम्हाला सांगितलं, सर्व सेवा ज्या आपण देतात त्याच्याबद्दल आम्हाला सांगितलं आणि पुढच्या वाटचालींच्या आपल्या योजनांबद्दल आम्हाला सांगितलं. इतकी विस्तृत माहिती दिलीत याबद्दल MHA-MTV कडून आणि आमच्या सर्व प्रेक्षक वर्गाकडून आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. आपण पण अतिशय चांगल्या पद्धतीने हा विषय हाताळत आहे, त्याच्याबद्दल आपलं देखील अभिनंदन. तर हे होते गोविंद मोहिते सर. आपल्याला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या पतसंस्थेबद्दल आपल्याला जाणून घ्यायला आवडेल का हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी MHA-MTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.